नाही करी दंडवत तुम्ही संत जन माझे ऐका हो वचन करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली महान संत ज्यांच्या रजकणानं ही भूमी पवित्र अशा प्रकारची बनलेली आहे, ज्यांच्या दर्शनानं आपलं जीवन पवित्र अशा प्रकारचं बनलेलं आहे, असे एक एक संतांची परमपावन भूमी अशा प्रकारची असणाऱ्या महाराष्ट्र भूमी, या भूमीमध्ये महान संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज आदी करून ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा सकल संतांच्या पदस्पर्शाने सकल संतांच्या आशीर्वादाने या छोट्याशा आपल्या या पवित्र परमपावन भूमीमध्ये संपन्न होत असलेला वारकरी संप्रदायाचा भव्य दिव्य अशा प्रकारचा उत्सव श्री संत भगवान बाबा वारकरी सेवा समिती शिन्नर यांच्या परमपावन अशा प्रकारच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी, आजूबाजूचे सर्व वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आपण करणारी सगळी मंडळी बहुसंख्येनं हरी कीर्तना करता, हरी भजना करता, आपलं जीवन पवित्र करण्याकरता, उद्धरून नेण्याकरिता या हरी कीर्तनामध्ये आपण उपस्थित आहात. प्रथमतः आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. विठ्ठला विठ्ठला. उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळी, गाण्याची साथ ज्यांची मला लाभते अशी भजन सम्राट आदरणीय हरिकी पारायण श्री आमचे पुंदे महाराज, आपल्याला या ठिकाणी धन्यवाद. दुसरे असणारे आमचे हरिकी पारायण श्री सांगळे महाराज, तिसरे आमचे असणारे आदरणीय बीड जिल्ह्याचं वैभव संगीत अलंकार आमची दिनू तात्या, प्रेमाचं नाव आहे आमचं दिनू तात्या, आपल्याला या ठिकाणी धन्यवाद. दुसरे आमचे उपस्थित असणारे ज्यांच्या वडिलांनी महाराष्ट्र दुमदुमून टाकलेला गाण्याच्या बाबतीत असे असणारे माझे परममित्र देवकर महाराज, आपल्याला या ठिकाणी धन्यवाद. आमचे उपस्थित असणारे हरिभक्ती पारायण श्री वा परिसराचं वैभव आहे. गोड वारकरी शिक्षण संस्था मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात. महाराज आवर्जून कीर्तना करता उपस्थित आहेत. सर्व टाळकरी मंडळी संस्थेतील विद्यार्थी मंडळी, परमपूजनीय दिगंबर महाराज, आपल्या चरणावर वंदन करतो. हरी कीर्तनाची सेवा मला ज्यांच्या माध्यमातून मिळाली, जवळ असलेलं केदारपूरला ज्यांनी माझं कीर्तन ऐकलं आणि ते तेव्हाच म्हटले होते, महाराज एक तरी सेवा तुम्हाला दे. आणि आदरणीय वारकरी संप्रदायावरती ज्यांचं प्रेम आहे, वारकरी संप्रदायाचं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सगळ्यांना धरून अशा प्रकारचं चालणार आमचे आदरणीय उत्तम बोडके साहेब, आपल्याला या ठिकाणी धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून सेवा मला मिळाली. समोर बसलेल्या जिल्हा अध्यक्ष, हिंदू धर्मावर ज्यांचं प्रेम आहे, हिंदू धर्माचं कार्य बघणाऱ्या आमच्या भगिनी तन्वीताई, त्याचप्रमाणे सर्व आमच्या माता भगिनी विनेकरी, गोड अशा प्रकारचं नारद मुनीचं आठवण तुम्हाला बघितल्यानंतर मला झाली. कीर्तनाचं वैभव आहे, हे सगळं सांभाळलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. या देखावा नाही, हा देखावा नाही, समाजाला दाखवण्याकरता नाहीये, आपण ते तेवढं प्रेमाने केलं पाहिजे. तेव्हा भक्ती परिपूर्ण होऊन परमार्थातला पुरेपूर आनंद आपल्याला घेता येतो. विठ्ठला विठ्ठला. चोपदार आहे दत्त चोपदारी करी तसे, चोपदार आहेत मृदंगाचे गोड साथ देणारे हरिभक्ती पारायण, ज्यांच्या हातात गोडवा आहे, थापेत गोडवा आहे, वाजवण्यामध्ये रिदम आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन वाजवण्याचा बाज ज्यांच्याकडे आहे असे मृदंगाचार्य निळकंठ महाराज खामकर. हो ना, कोणाचे? आपले चिरंजीव. क्या बात आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवत त्यांच्याकडे. मी तर अजून नव्हतं पाहिलं. गोड अशा प्रकारचा आहे, हात चांगला आहे, वाजवणं चांगलं आहे. भेट झाली असं सकले गुरुजीच्या माध्यमातून, पण मला वयामानानं ध्यानात राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. कार्यकारी मंडळ समोर बसलेले सर्व गेले 15 दिवस अगोदर पत्रिका छापण्यापासून सप्ताह उद्या हो संपेन तरी सुद्धा 2-4 दिवस ज्यांच्या मागं नेमकं काम असतं, सप्ताहाचं नियोजन असतं, सर्व सप्ताहाचे कार्यकारी मंडळ. एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी मुलीचं लग्न जमलं तर कोणाच्याही दारामध्ये 1 रुपया न मागणारी माणसं सप्ताह जवळ आला
की एकही उंबरा सोडत नाही, प्रत्येकाच्या दारात जातात. भाऊ, दादा, काका, सप्ताहाची देणगी, अहो काहीतरी करा, मदत करा. 1 रुपया न मागणारे माणसं, सप्ताहाचे कमिटी मंडळ सप्ताह जवळ आला की आपलं काळ्या वाचा मनाने याच्यामध्ये तल्लीन होऊन परमार्थाचं काम करतात. कोणी नावं ठेवू, कोणी निंदा करू, कोणी स्तुती करू, हे सगळे मंडळी आहेत. म्हणून हे वारकरी संप्रदायाचं सगळं काम महाराष्ट्रभर अशा प्रकारचं चालतंय. सप्ताहातली प्रमुख कमिटी मंडळी आपणालाही धन्यवाद देतो. विठाला विठाला संस्थेचे सर्व साधक मंडळी, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणावर वंदन. मस्तक माझा पायावरी.